आजचा ट्रॅव्हल भटकंतीचा व्हिडिओ मित्रांनो इतका स्पेशल आहे. इतक्या कलाकृती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि ते पण 150-200 वर्षापूर्वीच्या, की ते सगळं पाहून तुम्ही एकदम शॉकमध्ये जाणार आहे. आणि सगळ्यात सरप्राइझिंग म्हणजे हे आपल्या पुण्यातच आहे. तर हे ठिकाण पुण्यात कुठे लपलं होतं पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ काढताय म्हणून नसले. नाही. जय गणेश मित्रांनो, भटकंत मध्ये मी ओमकार दालने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांना थँक्यू बोलतो. तुम्ही आमचे इन्स्टा शॉर्ट्स हे जे रील्स आहे भटकंतीवर चॅनलचे जे पेज आहे त्याला भरपूरून तुम्ही प्रेम दिला आणि खूप सारे व्ह्यूज आणि लाईक्स दिले. असंच आपले लॉंग फॉर्मॅटचे यूट्यूबच्या व्हिडिओला पण तुम्ही प्रेम द्या, कारण की याच्यात आपण खूप सारे एक्सप्लोर करतो. डीप एक्सप्लोरेशन असतं फूड आणि ट्रॅव्हल आणि कल्चरमध्ये. तर आज मित्रांनो मी आलो आहे खडकवासल्याला. खडकवासला दाखवलं आहे. तुम्हाला वाटलं की पुण्यात खडकवासला माहीत नाही आम्हाला, असं होईल का? परंतु खडकवासल्याच्या कुशीत लपलेले एक असं आर्ट म्युझियम जे तुम्हाला माहीत पण नसेल, तिथं आपण जाणारच आहे. तिथं तुम्हाला कला क्षेत्रात महाराष्ट्र संस्कृती, परत बेंगाली संस्कृती, पेशवाई जे कपडे, वस्त्र, दालन, ज्वेलरीज वगैरे सगळं भेटणार आहे. त्याचबरोबर काही कला नृत्य पण आपल्याला पाहायला भेटणार आहे जे ट्रॅडिशनल आहे. तर चला मग, कोणतं ते म्युझियम आहे आणि ते पण आपल्या खडकवासल्यामध्ये अशी जागा आहे. तुम्हाला हे पाहून पण विश्वास बसणार नाही, पण तुम्हाला मी दाखवतो. चला. सॉरी, तिकडे. तर मित्रांनो आपण आलोय झापूरजा या म्युझियम मध्ये. आणि तुम्ही खरंच विचार केला नसेल पुण्याच्या या कुशीत ही जागा आहे. तर हे आहे आर्ट आणि आर्ट म्युझियम, जिथं तुम्हाला ऑडिटोरियम पण आहे, जिथं कलात्मक डान्स जे आहे, कल्चर आपलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि नाट्यगृह हे पण आपल्याला इथं अनुभवायला भेटणार आहे. मी खरंच शॉक आहे की पुण्यात पण हे असं ठिकाण आहे. आणि बघूया मग काय याचं स्पेशल आहे. चला मग आतमध्ये बघूया काही कला दडली आपल्या संस्कृतीमध्ये. मित्रांनो ते पाहू शकतात, लाकडाची देवी बनवलेली यांनी. याला म्हणतात सावंतवाडी किनाळ लाकडी शिल्प. खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकतात, वाटतच नाही लाकडाचं आहे. आणि किती अवघड आहे. आणि हे इथं जर तुम्ही पाहिलं, हे पूर्वीच्या कोकण वगैरे त्या साईडला वाड्यांवर असं मुकाबू म्हणून म्हणतात त्याला, जे की आपल्या घराच्या वरती लावायचे. असं म्युझियमच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला हे असं पण सुंदर नैसर्गिक परिसर भेटणार आहे, ज्याच्यात हे असं पाण्याचं डेकोर केलेलं आहे. ते पाहू शकता किती मस्त फाउंटेन वगैरे. म्हणजे नुसतं म्युझियम नाही पाहायचं आहे आपल्याला, त्याबरोबर तुम्ही इथं फोटो सेशन पण करू शकतात. प्रसन्न असं वातावरण. सगळी गोष्ट आहे, सगळे आर्ट आहे. तुम्ही हे पाहू शकतात. दगड आहे, स्टोन पासून बनवलंय. उमा महेश्वर म्हणजे थोडक्यात आपले शिवपार्वती. जवळून दाखव त्यांना स्कल्पचर. किती सुंदर काम केलेलं आहे, बारीक काम त्या काळी. खरंच खूप सुंदर आहे. इथे सगळी तुम्हाला माहिती भेटणार आहे. हे त्यांनी जे राजे महाराजे होते त्यांच्या संग्रहालयातून हे आणलेलं आहे. खूप सुंदर आहे. दगडाचं एवढं बारीक कोरीव काम खाली तर बघा ते तुम्ही, काय सुंदर आहे. म्हणजे पुण्यात अशी ठिकाण होतं हे मला माहित नव्हतं यार. खरंच खूप सुंदर आहे. चला अजून बघू काय आहे. मित्रांनो हे काहीतरी तुम्हाला वाटत असेल की दगडासारखं बनवले, परंतु हे आहे मित्रांनो आपलं बनारस. वाटतंय का बनारस? आणि हे बनवले आपलं कांस्यापासून, ब्रॉन्झ मेटल पासून बनवलेले. एवढ्या कडक मेटलला एवढ्या याच्यात तोडायचं बारीक कोरीव काम सोपं नाहीये. मित्रांनो हे तुम्ही पाहू शकतात की आता जे आपण बघणारी कला ते पूर्ण दिवे, जे पूर्वीपासून वेगवेगळे दिवे कोणते वापरले जायचे, जे आपले स्टोन एज काळापासून आदिमानवापासून. तर हे मशाली पाहू शकतात. अंधार आहे म्हणून इथं हे करायला लागतंय, पण खरंच खूप सुंदर आहे. हे पूर्वीच्या काळी जेव्हा काहीतरी लिखाई काम करायचं असेल त्यावेळेसचे दिवे. खूप सुंदर दिवे आहे मित्रांनो. खरंच म्हणजे हे मूर्ती नाही, हे दिवे. खूप सुंदर. म्हणजे कधी इमॅजिन पण केले नसेल. आपले जे पूर्वीचे लोक होते ते किती कलात्मक होते तुम्ही पाहू शकतात. परत किती सुंदर असा हा दिवा आहे.
6-7 वातींचा दिवा आहे, म्हणजे खरंच खतरनाक. आणि हे आपले समय, परत हे केरळ साईडची समई कशी आहे, सुंदर आहे मित्रांनो. खरंच वेगवेगळ्या प्रकारचे समय. आणि ही समई तर बघा कसली आहे, केरळ साईडचेच आहे हे मोस्टली. कारण की जेवढे पण आक्रमण झाले मोस्टली आपण म्हणतो की नॉर्थ साईडला झाले, केवढे ती कसली जड असन. केरळ साईडला जास्त कला जपली गेली, कारण की बाहेरच्या आक्रमण. आपण लाईट्स समया पाहिल्या, परंतु लाईटचे जेव्हा आविष्कार झाला तेव्हा कसं हळूहळू लॅम्प कसे वापरायला लागले हे बघू. तर तुम्ही पाहू शकता लॅम्प्स, मोठे बल्ब, खरंच खूप छान आहे. हे रॉकेलचे दिवे आहे सगळे, पहिले रॉकेल जास्त वापरायचे. आणि हे जे मोठे दिवे हे मिरवणूक वगैरे असेल तर त्यासाठी खरंच सुंदर आहे. हे आपल्या दिवे, चिमण्या, सगळं खूप सुंदर. मित्रांनो, तुम्ही ना तुमच्या लहान मुलांना वगैरे आणा, की किंवा आमच्या पिढीला पण माहीत नाही स्विचेस जे होते पहिले कसे होते. हे सगळे स्विच जुन्या घरात वाड्यांमध्ये असायचे पहिले बटणं कसे होते. आणि हे ट्रेनचे दिवे, जे लाईटमॅन असतो स्टेशनवर त्याच्यासाठी होते, ट्रेनसाठी. खूप सुंदर कलर आलं मित्रांनो. सगळंच सिनेमाचं आहे, परंतु प्रभात सिनेमा जे भारतीय सिनेमासृष्टीत एक नवीन त्यांनी आहे ना म्हणता येईल की नवीन स्वप्न पाहिले आणि नवीन मोठमोठे चित्रपट दिले. प्रभात सिनेमा बघूया, चला. तिथं सगळे तुम्हाला बघायला भेटणार आहे की प्रभात सिनेमानी कोणते कोणते स्टुडिओ, कोणते कोणते पिक्चर शूट वगैरे केले. खरंच सुंदर, नक्की इथं आलं पाहिजे. जे गाजलेले पिक्चर, तुम्ही जर ब्लॉग बघत असाल आणि जर जुने लोक असतील 90च्या आधीचे, तर त्यांनी मला सांगा इथले कोणते पिक्चर तुम्हाला माहिती आहे का, किंवा नाटक माहिती आहे का, पिक्चर माहिती आहे का. खूप सुंदर. जे असतील ना आपले सगळे व्ह्युअर्स, त्यांनी मला सांगा जुने पिक्चर जे मराठी वगैरे असतात त्याच्यात हे असा हा लोगो कोणी पाहिलाय का प्रभात चित्राचं. नक्कीच पाहिलं असेल. हे नवी पिक्चरमध्ये त्या काळी वापरले जाणारे वस्तू आहे त्याच्यात, वॉच, पर काही आर्टिस्टिक गोष्टी, बैलांचं जे गळ्यात असतं ते, पिक्चरमध्ये जे गाजलेले पिक्चर त्याच्यात जे प्रॉप्स म्हणून वापरले आहे, पिंजरा. हा जुना ज्ञानेश्वर महाराजांचा पिक्चर जर माहीत नसेल तुम्हाला तर तो अजून तुम्ही पाहिलाच नाही. जो हा कलाकार होता ना त्यांनी इतकी सुंदर अशी भूमिका केली ती ना, किती येऊन गेले पिक्चर माऊलींचे, परंतु ह्या ज्या मुलांनी जे केले ना, खरंच ॲक्टिंग केली ज्ञानेश्वरांची, एक डोळ्यासमोर माऊलीच उभं राहील. मुख्य चित्रपट थोडक्यात आजकालच्या मुलांसाठी मूवीज. तुतारी मित्रांनो त्या काळची, प्लस देवघर, जे तुकाराम महाराजांचा हा जर मूवी तुम्हाला माहित असेल चित्रपट, त्यात वापरले गेलेले सगळे. खरंच. आणि हे कॅमेरे आहे मित्रांनो, वाटत म्हणजे काय बोला, कॅमेरे बोला काय बोला, खरंच. पण त्या ह्या इन्स्ट्रुमेंटनी पिक्चर आपले हे झाले, शूट झालेले. पियानो, हे आपलं सितार वगैरे. माफ करा काय जर चुकत असेल इन्स्ट्रुमेंटमध्ये, मी त्यातला एक्सपर्ट नाही आहे, परंतु खरंच आपल्या नॉर्मल माणसांना किंवा तुमच्या आईवडील असतील, लहान मुलं असतील, त्यांना पण कळू द्या. हा म्युझियम तुम्हाला इथं शिकायला तर नक्कीच भेटणार आहे, आणि त्यांना पण त्यांच्या आठवणी जागे होतील चित्रपटांच्या. आवाज येत नसेल मित्रांनो, परंतु खूप सुंदर असं त्यांनी इंटेरियर पण बनवलेलं आहे. आणि सगळी गॅलरी,
आर्टची वगैरे गॅलरी आता चालू होती मित्रांनो. हे त्या काळचे मोठे मोठे पाताले हंडे ही नॉर्मल गोष्टी आहे, पण त्या काळी तांबा पितळाचं कसं वाहिलं जायचं, कसं पाणी कशात स्टोअर केलं जायचं हे ते. चला, सगळे मेटलचे मोठमोठे त्या काळी कसे वापरले जायचे तांब्या पितळाचं पाणी स्टोअर करायला किंवा धान्य स्टोअर करायला. परत हे जे नाणेघाटात ज्यांना नाणेघाट माहिती आहे, सह्याद्रीच्या कुशीत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे, त्याच्यात जे नाणी हे करायला जायचे, शुल्क गोळा करायचे त्या काळीचा टॅक्स म्हणून, तर हे याच्यात गोळा करायचे. मित्रांनो खरंच वाटलं नाही त्या काळचं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळच्या आदलीपासूनचे हे भांडी म्हणजे थोडक्यात म्हणते. तूट इथं दिलेले बघा 2000 इयर्स अगो, 2000 सालच्या आधी. आणि हे गंगाजल वगैरे अभिषेक करायला महादेवांवर. खरंच हे भांडी नॉर्मल वाटतात, परंतु आता हे भांडी तुम्हाला पाहायला भेटणार नाही असं आहे. आणि हे जे वेसल जे उंटावर कॅरी करण्यासाठी, म्हणजे काय आहे, जड होते परंतु खरंच शिकायला खूप सुंदर आहे. नो, हे बाकीचे तर आहेच पूर्वीचे, परंतु हे जे आर्ट्स करतात ना, हे स्वतः इथं बनवतात. खरंच खूप सुंदर आहे. आलोय आता ह्या गॅलरी जे आपण आलोय ना मित्रांनो, ते आहे वस्त्र कलेक्शन. सर्व जे स्त्रियांसाठी खरंच एक पर्वणी, त्या काळच्या पैठण्या कशा असायच्या. चला, साड्या वगैरे, खरंच सुंदर गॅलरी. शेला, पैठणी, आकृती पदर. मला माहिती आहे काचेत ठेवले, तुला दाखवायला जरा बघायला हे होईल, परंतु पेशवा काळींपासून कशा साड्या घालायच्या, खूप अप्रतिम. आपलं वस्त्र हे आहे दालन एक्झिबिशन. त्या काळचे जे पेहराव कशा असायचं, पगडी, फेटा, कुंची, टोपड आणि हे साडी. खरंच खूप सुंदर आहे. ब्लाऊज, त्या काळी पुणेरी पगडी, साड्यांची तुम्ही बघू शकता काय काय आहे याच्यात. आपल्याला काय पाहायला भेटते हे सगळं याच्यात, म्हणजे फुल बॉर्डर, कटारी बॉर्डर, फरसफेटी बॉर्डर, वेगवेगळ्या प्रकारचं. जणू पर्वणीच. हे पितांबर वगैरे, पिवळा पितांबर कैस गगनी झळकला, गरुडावर बाई सोनी माझा काही वर, जे थोडक्यात त्या काळी म्हणजे आपण देवाला पितांबर वगैरे नेसवतो, हे त्या काळचे पितांबर. तर बघूया, मला याची चोड होती, कोणी सांगेल याची चोड होती कसं बनतं. आजपर्यंत पाहिलं नव्हतं आपण. पांढरा आहे का कसा नाही, हा जो खेळा आहे तो कॉटनमध्ये ठेवला जातो, तर तो हळूहळू ओढल्यानंतर त्याचे जे फायबर्स आहेत ते खूप एकमेकांना असे जोडले जातात. ओके, मला खात्री मित्रांनो तुम्ही पण पाहिलं नसेल. नाही, व्ह्यूअर्सला म्हणतो त्यांनी पाहिलं नसेल आजपर्यंत. आपण महात्मा गांधींच्या याच्यातच पाहिलेले, परंतु खरंच त्या काळी खरंच कसे बनवायचे. हा जो खेळा आहे फक्त ठेवला जातो त्याच्यावर. ओके, व्हिडिओ काढताय म्हणून नसले. नाही पण ठीक आहे, समजलं. म्हणजे हळूहळू तो हे होतं, त्याचे फायबर्स एकमेकांना असे जोडले जातात. ओके ओके, थँक्यू मॅम. अच्छा, निडल्स आहे. सॉरी, हे शटल्स आहेत. शटल्स. आणि हे जे आहेत ते निडल्स आहेत. ते धागे आहेत ते निडल्सला पार करून पाठीमागे गुंडा सपोज 1 2 3 4 वरती, काही 6 7 खाली, परत 8 9 10 11 वरती, असे केल्याने काय होतं, 4 धागे वरती जातात, 3 धागे खाली. मग हा जो धागा आहे तो पट्टीच्या सामीने आतमध्ये असं टाकला जाते. प्रेस केल्यानंतर काय होतं, तो पक्का बसतो. मग नेक्स्ट टाइम परत नेक्स्ट फॉर्म्युला. ओके, म्हणजे वाईस व्यवस्था झिकझॅक करत ते कापड बनलं जातं. असे फॉर्म्युलेज असतात सर, फॉर्म्युले डिझाईन्स बनतात. मित्रांनो, इथं सगळे आर्ट गॅलरीज आहे, परंतु इथे जे कार्यक्रम होतात, स्मॉल थिएटर आपलं,
आणि माघा असा हा खडकवासला डॅम, जे तुम्हाला म्हणलं होतं खडकवासला डॅम स्टार्टिंगच्या इंट्रोला, परंतु तुम्हाला तरी माहित होतं का इथं असं कला दालन आहे सुंदर. इथं तुम्ही टाइम स्पेंड करू शकतात. नक्कीच तुम्हाला इथं पॉझिटिव्ह वाईब्स येणार आहे. इथं कार्यक्रम असतात, आमच्या याच्यात पण कार्यक्रम तिकीट्स मध्ये दिलेले, परंतु आता किती आपल्याला अटेंड करता येणार आहे बघू आपण तरी पण.